श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे पडो. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. बाळासाहेब आंबेडकर मागे पडो. नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहोत. आपण बघितलात की या ठिकाणी 25 तारखेला जे यात्रा निघालं होतं ओबीसी बचाव आरक्षण यात्रा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आज या ठिकाणी ते समारोप झालेला आहे आणि त्याचबरोबर मंडल आयोग दिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. त्या निमित्तानं काही वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत. सगळ्यात पहिला आज मंडल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्रचंड एवढं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिले. पावसाचं वातावरण असताना देखील एवढ्या ओबीसी बांधव जास्तीत जास्त या ठिकाणी होत्या. काय सांगाल या संदर्भात? पावसाची सुरुवात ऍक्च्युली बघायला गेलं तर ज्या वेळेला चैत्यभूमीवर बाळासाहेब आंबेडकर गेले होते त्याच वेळेला बाळासाहेबांनी रेनकोट घातलेला होता. म्हणजे पाऊस हा सुरुवातीपासूनच होता. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून हा दौरा ज्यावेळी पासआउट होत होता त्यावेळी पावसानं प्रचंड झोडपलं यात्रेला. पण शेवटी आंबेडकर हे आंबेडकर आहे. त्यांनी एकदा ध्येय आखलं की ते माघार घेत नाहीत. त्या पद्धतीने त्यांनी शेवटपर्यंत दौरा पूर्ण केला. दौरा पूर्ण होत असताना दरम्यानच्या काळामध्ये मध्यंतरी जेवढ्या ठिकाणी आमच्या सभा झाल्या, बैठका झाल्या, त्यांना खूप प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. आणि मग सरते शेवटी आज ह्या पावसाचं वातावरण तसंच चालू असताना सुद्धा सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की स्टेजवर एकदम सुरुवातीच्या म्हणजे बाळासाहेब आंबेडकर स्टेजवर यायच्या अगोदर पावसाने इथं पण खूप धिंगाणा घातला होता. पण त्याच्यानंतर निसर्गानं साथ दिली. शेवटी असं म्हणतात की प्रामाणिक कष्टाला निसर्गाची साथ असते. तर त्याचे याची देही याची डोळा आज आम्ही ते चित्र बघितलं की निसर्गानं आज आम्हाला साथ दिली आणि असाच निसर्ग आम्हाला साथ देईल, नीती आमची साथ देईल. आणि आम्ही जो लढा प्रामाणिकपणे वंचित बहुजन आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर लढतोय, ओबीसींच्या हक्कांचा असेल, आरक्षणाच्या बचावाचा असेल, SC STच्या आरक्षणाच्या संरक्षणाचा असेल, मुसलमानांच्या आरक्षणाचा असेल, या सगळ्या लढाईला मोठ्या प्रमाणात यश येईल ह्याची आज आम्हाला एक प्रकारे खात्री भेटली. या संपूर्ण यात्रेमध्ये तुम्हाला मिळालेला अनुभव आणि ते लोकांना या सगळ्या यात्रेमधून काय संदेश गेला असं तुम्हाला वाटतं? लोकांना एक संदेश नक्कीच गेला. सुरुवातीला असं वाटलं होतं की मराठ्यांच्या विरोधात, ह्याच्या विरोधात अशा पद्धतीचे रुमर्स खूप तयार झाले. पण सरते शेवटी आज ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं त्यावेळी अख्ख्या यात्रेमध्ये जो एक विषय जो अनुत्तरित राहत होता की नेमकं काय, तर नेमकं आज बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये क्लिअर केलं की या यात्रेमुळं पोलिसांचे बाळासाहेबांना फोन आले, पोलीस डिपार्टमेंटच्या बड्या अधिकाऱ्यांचे फोन आले की तुमच्या यात्रेमुळं आमचा लोड कमी झालाय, की गावागावामध्ये जे काय मणिपूर सारखे वातावरण निर्माण झालं होतं ते बऱ्यापैकी 100% शमलंय. त्यामुळे अजून तुम्हाला यात्रा लांबवता येते का बघा, अशी त्यांनी विनंती केल्याचा उल्लेख बाळासाहेब आंबेडकरांनी आता त्यांच्या भाषणामध्ये केला. आणि नेमका हीच फार मोठी अचिव्हमेंट आम्हाला वाटते की शांतता राखण्यामध्ये, मग दंगली असतील औरंगजेबाच्या नावावर झालेल्या, टिपू सुलतानच्या नावावर झालेल्या, त्याच्या व्यतिरिक्त आज जे काही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या नावावरून जे महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होता, या सगळ्या गोष्टीवर शेवटी पांघरून घालायला, ते शांत करायला शांतिदूत म्हणून पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रासमोर उपस्थित राहिले. आणि हीच फार मोठी अचिव्हमेंट या यात्रेची दिसते. विरोधी पक्षामधील जे नेते मंडळी आहेत, आज जे काही शरद पवार असतील किंवा इतर जे काही, आज बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोलतं करू इच्छितात पण ते कुठेतरी या सर्व गोष्टीवरती बोलत नाहीयेत. बोलतील यापुढे असं वाटतंय तुम्हाला? नाही, शेवटी असं असतं की एखादा तुमच्या मनात जर चोर नसेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर घडाघडा बोलता. पण ज्यावेळी तुमच्या मनात कुठेतरी किंतूपर्यंत असतं किंवा काहीतरी चोर लपलेला असतो त्यावेळी तुम्ही मुख गिळून गप बसता. यातलाच तो प्रकार आहे. हे लिटरली दिसतंय की बाळासाहेब आंबेडकर वारंवार आव्हान करतायत. वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आव्हान करतोय, सोशल मीडियामधून आम्ही आव्हान करतोय. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठल्याही प्रकारे आरक्षणाच्या फेवरमध्ये किंवा विरोधात पण भूमिका घ्यायला तयार नाहीत. आणि त्यांनी भूमिका न घेतल्यामुळं आज तुम्ही बघितलं असेल की साहेबांच्या भाषणातून एक विषय अजून एक क्लिअर झाला की त्यांनी भूमिका न घेतल्यामुळेच ही भांडणं तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये पोचली. आणि मग सामान्य माणसाला भूमिका घ्यावी लागली. जर यांनी भूमिका घेतली असती तर हा हे म्हणतोय तो ते म्हणतोय असं म्हणत ते भांडण वरचीवर खेळतं राहिलं असतं. तसं न होता ते खाली मुरलं आणि त्याच्यामुळे एक प्रकारची विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली. ही
अतिशय खेदाची बाब आहे आणि या परिस्थितीत आमची विनंती आहे की या सगळ्या पक्षाने आरक्षणावर त्यांची जी काय असेल ती भूमिका स्पष्ट करावी. ते गरजेचं आहे, नाहीतर महाराष्ट्र पेटण्याची शक्यता आहे. ते पेटू नये असं वाटत असेल, आम्ही तर तो विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, आम्ही सक्सेस झालोय. पण त्यांनी वारंवार जर असं मुख गिळून बसले तर मात्र ही फार धोक्याची घंटा आहे आणि ह्यांनी भूमिका घेतली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण एकंदरीत त्यांचा इतिहास बघता आरक्षणाच्या लढाईमध्ये यांचं काही कॉन्ट्रीब्युशन गेल्या 60-70 वर्षामध्ये नव्हतं. ही माणसं आरक्षणाच्या भानगडीत नव्हती. आज आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूरांनी त्यांच्या भाषणामध्ये जे सांगितलं की ज्या पद्धतीनं शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांचा आरक्षणाच्या स्थापनेमध्ये काही हे नव्हता, रोल नव्हता. आणि त्यामुळे आज ही माणसं असंच ते टोलवा टोलवीची भूमिका ते घेतात असं आमचं मत आहे आणि ते भूमिका घेतील असं आम्हाला वाटत नाही, पण त्यांनी घेतली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आमच्या चॅनलतर्फे, एक MB पाटील म्हणून एक व्यक्ती आहे जे शरद पवारांचे 20 वर्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी आज दगाबाज हे पुस्तक 500 पानाची दगाबाज हा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अनेक मुद्दे, अनेक विषय त्यांच्याकडे पुराव्यानिशी त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. तर याकडे वंचित बहुजन आघाडी त्या पुस्तकाकडे काय वेगळ्या दृष्टिकोनाने बघेल किंवा त्याच्यामधून काय या OBC असेल किंवा मराठा समाज असेल यांच्यामध्ये काही वेगळा मेसेज जाईल, काय वाटतं तुम्हाला किंवा माहिती आहे की नाही? व्यक्तिगत पवार साहेबांच्या राजकीय करिअरवर जर त्या पुस्तकातून टीका झाल्या असतील तर याच्यामध्ये शेवटी लेखकाचा हेतू काय हा समजून घ्यायला ते पुस्तकच वाचलं पाहिजे. विना वाचता त्याच्यावर मत प्रकट करणं फार चुकीचं आहे आणि सगळ्यांनाच आम्ही 100% चुकीचं ठरवतो असं नाही. पण पवार साहेबांची भूमिका ही राजकारणामध्ये नेहमी संदिग्ध राहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जर त्यात काय मांडलं असेल तर त्याचा दुजोरा देऊन त्याच्यावर बोलता येईल, पण ते वाचल्याशिवाय त्याच्यावर स्पष्ट असं एकच मत मांडणं हे फार गैरसोयीचं आहे, चुकीचं आहे आणि गैरसमजाला जन्म देणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. नक्कीच हे होते वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते नदाब साहेब.